नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सोपान खुडे यांची प्रफुल्लता प्रकाशननं प्रकाशित केलेली कादंबरी आखाड बळी आणि आज भाग 9. रत्नानं पटापटा 2 भाकरी थांबल्या, बोंबलाचं कालवण केलं, मिरचीचा ठेचा केला आणि ती रघूची वाट बघत बसली. रघू मर्याईच्या देवळात आला त्यावेळी तिथे वाश्या आणि पारश्या दारू पीत बसले होते. त्यांना बघून रघू म्हणाला, अरे काय रे बुरशाव, ही तर दारू पित आहे वय? अरे काय देवीचं देऊळ आहे का दारूचा अड्डा आहे हो? बरं बरं, दिवा लावा, या इकडं. मोठा देवीचा भगत असल्यागत नको अक्कल पाजळू. रघू दिवा लावून त्यांच्या पुढे येऊन बसला. वशानं दारू पिऊन ग्लास रिकामा केला, अंगातल्या सदऱ्यानं तो ग्लास पुसला. त्यात दारू ओतून ग्लास रघू पुढे ठेवत म्हणला, घे आण. रघूनही एका झटक्यात ग्लास रिकामा केला. तोंड पुसत त्याने विचारलं, काय आज काय विशेष? अरे विशेष म्हणजे असं का लग्नाच्या बाबतीत अजून आमचं कुठं जमलं नाही, जमलं असं वाटत नाही. मला 20 वेळाला आणि पारशाला 15 वेळेला पोरींनी नकार दिलाय. तो आनंद साजरा करण्यासाठी आज आम्ही दारू पितोय. वशानं आपल्या मनातली मळमळ बाहेर टाकली. सिगरेटचा धूर सोडत पारशा म्हणाला, त्यांनी नकार का दिला? तर आम्ही पोतराज आहे म्हणून. आता ह्या पोतराजकीला कुणाच्या आईच्या छबिन्यात घालाव तूच सांग. ह्या आजकालच्या पोरीच लयचा अटळ झाल्या, त्यांना फॅशन करणारा नवरा पाहिजे. रघू म्हणाला, का पोतराज केल्यावर पोरं होत नाहीत का त्यांना? अरे पण म्या म्हणतो तुम्ही पोतराज होताच कशाला, द्या ना सोडून. अरे ते एवढं सोपं आहे का? तुला सांगायला सुचतं आहे, तू का सोडत नाही मग? मला पण सोडायचं होतं, पण आमचा बाप लई शहाणा आहे ना. मी पोतराज की सोडायला निघालो का आमचा बाप जातोय जीव द्यायला. काय म्हणायचं आता अशा बापाला? अरे पण मला सांग, पोतराज असणं वाईट आहे का? का म्हणून पोतराज की सोडायची? का म्हणून सोडायची? राहू का बिन लागण्याचा? हो का मी सांनायची? अरे पोतराज असल्यामुळं आमची लग्न होईना, किती दिवस उपाशी राहायचं? वाश्या, तुला उपवास सोडायचा का? चल माझ्याबरोबर तुझी सोय करतो. अरे लेका पारश्या, आधी तुझी सोय कर. अरे चल, आपल्या दोघांची बी सोय होईल. येतो का? कुठं जायचं? येतो का सांग? येतो की. मसनच बी जायची आपली तयारी आहे. गेल्या आठवड्यात आपल्या गावात एक येडी आली, चांगली तरणी ताटी, तिलाच धरू. आईला काय बी बोलतो काय? त्याला काय होतंय? पण चल ठीक आहे. ए वाश्या पारश्या, काय डोकी फिरली काय तुमची? हो का, काहीतरी करू नका. लोकांना कळलं तर गावात राहू द्यायचे नाहीत. माईला मग करू काय? काय करायचं नाही, गप झोपा. चला मी निघतो आता. पण ते मने आणि शांत या कुठं जातात रे? दिसत नाहीत ते. तो मान्या जोगत्याच्या मेळ्यात जातो वाजवायला. वाजवायचं नुसतं नाव, ते जोगतीनीला नादवलंय. आणि ते जोगतीन त्याच्याकडं बघत पण नाही. ते झोपतंय रात्री जोगत्याजवळ. त्यांच्या ताफ्यातल्या बाप्याला विचार. आणि मग त्या शांत्याचं काय? अरे त्याने हौशी मुरळीला गाठवली, तिकडंच असतंय ते. लेका ती हौशी, त्याला आईवानी शोभल की. आता हे शहाणपण तुला तुझं लगीन झाल्यामुळं सुचतंय. आमच्यासारखा बिन बायकोचा असतं ना म्हणजे कळलं असतं तुला. ठीक आहे, बघ आता इथला विषय कुठं बाहेर बोलू नका. हां चला. रघू देवळाच्या बाहेर पडला. घराचा रस्ता चालायला लागला. मनातल्या मनात मनाशी बोलायला लागला. आईला काय पोरं येड्या टाळकायची, येडीला दारायला निघाली. आईच्या वायाची बाई म्हणनात का जोगता म्हणनात? काय लाज आबरू आहे का यांना? एवढा दम निघा ना वय. आता पोतराजाला पोरी नकार देत आहेत हे खरं आहे, पण कुठली तरी पोरगी कधीतरी व्हाकार देईनच की. आता माझं नाही का लगीन झालं? मी बी आहेच की पोतराज. मला तरी कुठं पोरी पसंत करत होते आहे? ही सगळी पोरं माझ्याच वायाची आहेत, काय म्हातारी नाही झाली. त्यांच्यासाठी बी देवानं कुठं ना कुठं पोरगी जन्माला घातली असनच की. असा विचार करत रघू घरी पोचला. आल्या आल्या बायकोला म्हणाला, झाला असेल तर वाढ की मला जेवायला. लय उशीर केला हो यायला. अगं देवळात मित्रमंडळी भेटली, त्यांच्याबरोबर थांबलो. मी जेवून जायचं ना त्यांच्याबरोबर गप्पा मारायला. बरं आता बोलण्यात नका येळ घालू, जेवायला वाढ. इतका वेळ बाहेर थांबलाय आणि घरात आल्यावर घाई करायला लागला वय. असं म्हणत रत्नानं रघूला जेवायला वाढलं, स्वतःला वाढून घेतलं. दोघंही निश्चितीनं जेवली. कंटाळा आल्यामुळे रत्नानं खरकटी भांडी तशीच ठेवली आणि पहिल्यांदा अंथरूण टाकलं. अंथरुणावर पडल्यावर रघूच्या गळ्यात हात टाकून हळू आवाजात रत्ना कुजबुजली, माझं एक ऐकता का? ऐकतो की, बोल की.
तुम्ही ही पोतराजकी सोडा की. काय येड लागलं काय तुला? का म्हणून तुम्हाला पोतराजकी सोडायला सांगते? देवीची भक्ती करतोय मी, त्यात तुला काय वाईट दिसते? अहो देवीची भक्ती करू नका असं नाही म्हणलं मी. मग काय म्हणते? हे डोक्यावर बाईसारखं ठेवलेलं केस, या आभरणाचे चिंधे, पायातल्या वाक्या वाजवत नाचणं, दारोदारी फिरून मदान मागणं नाही आवडत तुम्हाला. अगं तुला नसेल आवडत तर देवीला आवडते की. पण नवरा माझा आहे का देवीचा आहे? मला माझा नवरा असं शेळपटासारखा नको आहे, मला मार्दासारखा दिसणारा पाहिजे. मग त्याच्यासाठी उपाशी तापाशी राहायची बी माझी तयारी आहे. बाईला अक्कल नसती म्हणतात नाही, आता काय खोटं नाही. डोसकं फिरल्यावाने काय बी बोलू नको. अगं मला नावं ठेवली ना तर आईचा कोप होईन तुझ्यावर. मग लोक तुमची टिंगलटवाळी करते तेव्हा तुमची आई गप कशी बसती हो? त्यांना का नाही छान अक्षा दावत? अगं गप कशी बसन ती? आईचा मुका घाला कोणाला बी कळून येत नाही, त्यांना बी हिसका दावल्याशिवाय आई गप बसायची नाही. आत्तापर्यंत किती जणांना तुमच्या आईने हिसका दावला हो? गावात अनेक जणांना आली त्याची परिचिती, म्हणून तर ते देवीला भासत्यात पुसत्यात. आईचं सतपण लय मोठं आहे. नावानिशी एक तरी उदाहरण सांगा बरं. अगं एक काय 10 उदाहरणं सांगतो, पण तुला पाठायला पाहिजे ना. पटण्यासारखी सांगितली अहो, का पाठायची नाहीत? असं आहे काय? मग ऐक, गावात श्यामराव शिंदे नावाचा एक जण होता. अशीच एकदा त्यानं सावळा नानाची खोड काढली. अगदी आईमाईवरनं शिव्या द्यायला लागला सावळा नानाला. सावळा नानाने त्याला समजून सांगितलं, म्हणला मी देवीचा माणूस आहे, देवीचा मुखवटा माझ्या गळ्यात आहे, तू काय बाबा मला शिव्या बिव्या देऊ नको. तर तो काय ऐकायला तयार नाही. वर देवीला बी शिव्या द्यायला लागला. दारूच्या धुंदीत होता तो. पण 10व्या दिवशी आईनं त्याला दावला चाणक्या. अचानक ट्रकनी धडक दिली, जाग्यावर खालाच आला. मग ह्याच्यात आईने काय केलं? त्या ट्रकला ब्रेक लागला नसन, नाही तर दारूच्या धुंदीत योच ट्रकला आडवा गेला असन. आज आलंय तसंच, पण ते सगळं आईने घडवून आणलं होतं. उगा वाडाची साल पिंपळा लावू नका, काहीतरी सांगू नका. तुझा विश्वास बसणार नाही हे मला आधीच माहिती होतं. माझा तुमच्या विश्वास आहे, पण देव येऊ नाही. झोप आता, तुला सांगून काय उपयोग नाही. तुझ्या डोक्यातला खुळचटपणा काही जाणार नाही. नको जाऊ द्या, पण मी सांगते ऐका, तुम्ही पोतराजकी सोडा. एक वेळ तुला सोडील, पण पोतराजकी सोडणार नाही. असं म्हणून रघुनं वर बघत देवीला हात जोडले. आई मरी माते माफ कर लेकराला, असं तोंडातल्या तोंडात पुटपुटला आणि हलक्या हातानं गालावर मारून घेतलं. रत्नाला ते काही आवडलं नाही. वैतागून ती त्याच्याकडे पाठ करून झोपली. रघुही काही कमी नव्हता. तोही तिच्याकडे पाठ करून झोपला आणि थोड्याच वेळात घोरायला लागला. दिवस उगवून चांगला कासराभर वर आला होता. जगरहाटी सुरू झाली होती. मांगवाड्यात गडबड सुरू झाली होती. कुणी कासरेला पीळ देत होतं, कुणी केरसुण्या बांधत होतं, कुणी केकताड चिरत होतं, तर कुणी केरसुण्यांसाठी शिंदीच्या झाडाचं फळं आणायला गेलं होतं. रघुकडे बोरगावच्या पाटलाची माणसं आली होती. तो त्यांच्याबरोबर घरात बोलत बसला होता. रत्ना घराच्या मागे धुणं धुत होती. तिला बघून मुद्दाम वाकडी वाट करून संग्राम मोटरसायकलवरनं तिथे आला होता. रस्त्यावर उभा राहून तिच्याकडे बघत मोठमोठ्यानं हॉर्न वाजवत होता. रत्ना खाली बघून धुणं धुत होती. तिने मान वर केलीच नाही. तेव्हा हॉर्न वाजवायचा बंद करून संग्राम म्हणाला, का आमच्याकडं बघायचं नाही वाटतं? पण तिने त्याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. पुन्हा तोच म्हणाला, अगं कोणाला बोलतोय मी? काय बहिरी काय तू? तुझ्या घराजवळ आलोय, चहा प्यायला तरी ये म्हणशील का नाही? तशी रत्ना रागानं त्याच्यावर ठिसकारली. अरे ये म्हणून तुला कोणी बोलवलं होतं का? आला बिन आवतानाचा? अगं गुराळ चालू झाल्यावर रस प्यायला कोणाला ये म्हणावं लागत नाही. रसाच्या वडीनं आपसुक येतात माणसं. येत असतील तुझ्यासारखी लाज नसलेली. तू काही म्हण, पण तुझ्या बोलण्याचा मला काही राग येणार नाही. आज तुझ्या हातचा चहा पिऊनच जाणार मी. हुरडा फोक्यान बोंबील बेक्या, चल हो पुढं, लय उगा वटवट करू नका. असं अगं चवतळलेल्या नागिनीला सुद्धा हातात खेळवायची हिंमत माझ्या अंगात आहे, ध्यानात ठेव. असं म्हणून रागारागानं तिच्याकडे बघत संग्राम निघून गेला. रत्ना आपल्या कामात गर्क झाली. मनातल्या मनात संग्रामला शिव्या देत जोरजोरानं धुणं आपटत होती. संग्रामचा सगळा राग ती धुण्यावर काढत होती. घरात बोरगावची माणसं रघुला म्हणत होती, पाटलाला लग्नानंतर 12 वर्षानं पोरगा झालाय. लय देवऋषी केलं, शेवटी मरी आई पावली नवसाला. धर्माप्पानं देवऋष पण केलं त्याचं. तवा रेडा कापून देवीचं कारण करायचंय. 10-12 गावचं पोतराज येणार आहेत. लय जंगी कार्यक्रम आहे.
तेव्हा तुम्ही बी या बरं का. हा येईल की मी कुठं नाही म्हणलं आहे. नाही तुमची ती काय बेदागी फिदागी मानतो का समजा काही बाईजवर मिळेल बघा. हा पण एक मॉक्याची आणि धोक्याची गोष्ट आता सांगून ठेवतोय. या कार्यक्रमाचा इस्कोट करायला एखाद्या वेळेला त्या क्रांती संघटनेची पोरं येतील तेव्हा तुम्ही काय घाबरायचं नाही. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू. नाही तशी एखाद्या वेळेला येणार बी नाही म्हणा. पाटलानं त्यांना चांगला हाग्या दम दिलाय. त्यांना दमात घेऊनच सांगितलंय येताना तुमच्या पायानं चालत याल पण जाताना चौघाच्या खांद्यावरनं जावं लागन. त्यामुळं त्यांची यायची शक्यता तशी कमी आहे म्हणा. नाही नाही तसं म्हणू नको बाबा. त्यांचा तो मोरक्या काय नाव रे त्याचं शंकर. हा तो शंकर आहे ना तो लय आगाव आहे. त्याच्या बोलण्यावरनं मला वाटते की तो येणार. अरे येऊ दे मग आपण काय भेटो काय त्याला. चांगला हाडाचा भोगा करून टाकू त्याचा. अहो तुम्ही म्हणताय ना तो शंकर माझा चुलताय अहो. असं नका. असला तरी आम्ही काय त्याची हायगाई करणार नाही. चांगला ठोकून काढू. अहो मी बी तेच म्हणतोय. तडाख्यात सापडला ना काका सोडूच नका त्याला. आम्हाला बिलाही त्रास दिला त्याने. अरे त्याला काय अक्कल आहे का. एक तर पाटलाचं कारण त्यात ह्यो अडथळा आणतोय म्हणल्यावर आम्ही त्याला तसं सोडणार आहे का. बरं निघू का आता आम्ही. कारणाला यायचं लक्षात राहील ना. अहो कसं राहील. कधी यायचं ते कुठं सांगितलं तुम्ही. अरे बोलण्याच्या नादात मुद्दाच विसरलो की पुढच्या शुक्रवारी 5 वाजता कार्यक्रमाला सुरू. हा त्याच्या आधी 1 तास तुम्ही पोचा तिथं. हां येतो आम्ही. हां. रघूचा निरोप घेऊन पाटलाची माणसं बोरगावच्या वाटेला लागली. बोरगावात रेड्याची मिरवणूक निघाली होती. फुलांच्या माळा घालून त्याला चांगला सजवला होता. हलगीच्या ठेक्यावर नाचत पोतराज देवीच्या ओव्या म्हणत होते. मधूनच हळद भंडारा उधळून मरियाईच्या नावाचा जय जयकार करत होते. रेड्याच्या पाठीमागे डोक्यावर पाण्याच्या कळशा घेऊन सवाष्णी चालल्या होत्या. एक जण लिंबाच्या डहाळीनं अधूनमधून सगळ्यांच्या अंगावर गोमूत्र शिंपडत होता तर एक जण मिरवणूक थोड्या अंतरावर गेली की लिंबू फोडून सर्वांच्या अंगावरनं ओवाळून फेकत होता. सगळ्यांच्या पुढे पाटील टेचत चालले होते. त्यांच्या मागे त्यांची बायको पोराला कडेवर घेऊन चालली होती. पाटील कधी त्या मिरवणुकीकडे तर कधी आपल्या पोराकडे कौतुकानं बघत होते. खूप खुशीत होते. देवीची गाणी म्हणत रघु पुढे चालला होता. नाचत नाचत त्याच्या मागे पोतराज म्हणत होते. हलगी वाजवत रघु म्हणत होता. अंबाबाई मारिला महिषासूर येडाबाई मारिला महिषासूर. अंबाबाई मारिला महिषासूर येडाबाई मारिला महिषासूर. केली हाडाची तिनं माती वर लिवली म्हैकावती. दैत्यासंग चढाई केली रक्ताचं चालल्यात पाट. दैत्यासंग लढाई केली रक्ताचं चालल्यात पाट. साक्षा आणली नख बोट अंबा लढाई केली कुठं येडू लढाई केली कुठं. अशी मिरवणूक नाचत खेळत मरियाईच्या देवळामागे आली. तोच क्रांती संघटनेची 5-50 पोरं पुढे आडवी येऊन उभी राहिली. रेड्याची वेसण हातात धरून शंकर ओरडला. थांबा कोणी पुढे जायचं नाही. तसं चिखलात पाय रुतल्यागत सगळे जाग्यावर थांबले. गाणं बजावणं थांबलं. तसं दात ओठ चावत पाटील पुढे आले आणि शंकरवर खेकसले. काय बचे ओ बाजूला. कोणाला अडवतर तू. कारण माझं आहे. कारण तुमचं आहे तर मग हे पोतराज कशाला गोळा केले तुम्ही. तुम्हीच आभरण घालून नाचायचं होतं ना. तसं धर्माप्पाचं टाळकं फिरलं. तो शंकरवर काव धरला. बोंबेल बेके चल बाजूला हो. तुझ्या मस्ती जिरवायला लई येळ नाही लागणार. अरे तुझ्या सुक्यात आम्हाला घाबरणार आम्ही नाही. झटक्यात बोळा करून टाकल तुला. मग फिरशीन टाळ्या वाजवत गावभर. असं म्हणत धर्माप्पानं अभिनय नक्कल करून दाखवली. तशी थोडीशी खसखस पिकली पण धर्माप्पाच्या बोलण्याचा शंकरवर कुठलाही परिणाम झाला नाही. तुला काय सांगितलं कळलं का नाही. का पुन्हा समजून सांगू. एका फटक्यात पालथा पाडल तुला मी शंकर. धर्माप्पा कारण तुझं आहे का. मग तू कशाला बिनचुंबळीचं डोकं देतो. अरे बैदुल्या मी देवऋषी आहे. मीच यो मार्ग पाटलाला दावलाय म्हणून तर पाटलाच्या घरात दिवा लागलाय. पण लक्षात घे मी हे कारण होऊ देणार नाही. होऊ देणार नाही म्हणजे काय दादागिरी करतो का तू. बघा रे ह्याच्याकडं. असं म्हणून धर्माप्पानं शंकरच्या अंगावर कोरडा घेऊन धाव घेतली. हाणामारीला सुरुवात झाली. कार्यकर्त्यांनी पोतराजांच्या जवळचे आसूड हिसकावून घेतले आणि त्यांच्या पाठीवर फटके मारायला सुरुवात केली. त्याचा प्रसाद पाटलाला सुद्धा मिळाला तशी पाटलानं धूम ठोकली. या गडबडीत रेडा बैथरला. सैरा वैरा पळायला लागला. 1-2 पोतराज त्याच्या पायाखाली सापडले. पाठीमागे चालणाऱ्या सवाष्णींनी कळशा टाकून कधीच पळ काढलेला होता.
काही जणांचं आभरण सुटून खाली पडलं. 15-16 पोतराज आणि 50 कार्यकर्ते, त्यामुळे पोतराजांचा निभाव लागला नाही. ते जीव घेऊन सुसाट पळाले. एकटा धर्माप्पा त्यांच्यापुढे बेडारपणे उभा होता. तो कार्यकर्त्यांना म्हणत होता, तुम्ही आईची खोड काढली, लय जड जाणार तुम्हाला. अरे आईने वाकडे नजर केली ना तर. अरे काय वाकडं करणार आई आमचं? आम्हाला भीती दाखवतो का तू? भांडगोळा, तुझ्यामुळे मरी आईचं प्रस्थ जास्त वाढलं आहे. धरा रे याला, कापा याची केस. शंकरनं असं म्हणताच 5-6 कार्यकर्ते धर्माप्पाच्या दिशेनं धावले. याद राखा, माझ्या अंगाला हात लावला कोणी तर. त्याच्या धमकावणीला न घाबरता कार्यकर्त्यांनी त्याला पकडलं. तसा धर्माप्पा मोठ्यानं ओरडला, बोला मरी आईच्या नावानं चांग भलं. त्याच्या अंगात देवीचं वारा आलं. तो घुमायला लागला. पण कार्यकर्त्यांनी त्याला सोडला नाही. तस्सा ओढत मरी आईच्या देवळापुढे आणला. तेव्हा तो सुटण्याचा प्रयत्न करायला लागला, पण कार्यकर्त्यांनी त्याचे हातपाय दाबून धरले आणि शंकरनं त्याच्या डोक्यावरचे केस भराभरा कापले आणि मगच त्याला सोडून दिला. धर्माप्पा चावताळला. उड्या मारत नाचत कार्यकर्त्यांना शिव्याशाप द्यायला लागला. कार्यकर्ते त्याच्याकडे न बघता निघूनही गेले. धर्माप्पा कितीतरी वेळ आईच्या पुढे गारणं सांगत होता, पण दगडाची आई हालत नव्हती, बोलत नव्हती, त्याच्याकडे बघत सुद्धा नव्हती. धर्माप्पा तिच्यापुढे मोठमोठ्यानं रडत होता, ओरडत होता. धर्माप्पाच्या देव्हाऱ्यापुढे केविलवाणा चेहरा करून मर्रीबा बसला होता. धर्माप्पा मात्र अंगात वेताळ आल्यागत त्याच्यावर चावताळला होता. अस्वलागत मागे पुढे झुलत तो त्याला म्हणत होता, माझी खोड काढतो, माझ्या नादाला लागतो. अरे मी देवीचा भगत आहे. तुला अशी चाणाक्ष दाखवल ना का तू जेत आहेस का मेलाय ते बी कळणार नाही. अंगातून रगात लावीन, येडं करीन, चिंध्या चिवडत रस्त्यानं फिरायला लावेल. धर्माप्पा म्हणतात मला. त्याच्या बोलण्यानं घाबरलेला मर्रीबा हात जोडून विनवत होता, नाही असं काय करू नका, वाटल्यास माझ्या तोंडात मारा. माझ्या पुढं कांगावा नाही चालायचं. केलेल्या कर्माची फळं तुझ्या शंकरेला भोगायला लावल. माझ्याशी केलेली दुश्मनी लय महागात पडल. त्याला भेत आंधळा करल, गुदान खायला घालवल. गांगरलेला मर्रीबा धर्माप्पाचा पाय धरून कळवळला, देवा एवढी भयानक शिक्षा देऊ नकासा. चुकून पोरानं मांडीव घाण केली म्हणून मांडीच कापून टाकायची का? थोडं समजून घ्या. शंकर चुकला, मला कबूल आहे. निस्ती चूक कबूल करून भागणार नाही. आता काय करू ते सांगा. माझं पोतराज पण मला पुन्हा मिळणार नाही, पण माझा वारसा पुढं चालला पाहिजे. तुला जर तुझं काही बरं वाईट होऊ नये असं वाटत असेल तर त्याच्यावर एकच उपाय आहे, तुझ्या रघुला माझ्या वाट्यात घाल. मर्रीबा चिंतागती झाला, गप्प बसला. तसा धर्माप्पा त्याच्यावर फुतकारला, नाही म्हणशील तर तुझ्या घरात दिवा लावायला पण माणूस जेता ठेवणार नाही. आईचा काढा का कसा आहे माहिती तुला? मर्रीबा हादरला. कचवचत कसा तरी बोलला, लय मोठ्या कोड्यात टाकलं धर्माप्पा. म्हणूनच आगीत हात घालायचा नसतो. पण हे तुझ्या भावाला, त्या शंकरेला कळलं नाही. मला 2 दिवसाची मुदत तरी द्या. ठीक आहे, 2 दिवसानं सांग, पण होय म्हणून सांग. नकार ऐकून घेणार नाही म्या. कुणीतरी उठवल्यासारखा मर्रीबा उठला. कुणीतरी ढकलल्यासारखा बाहेर पडला. धर्माप्पाला होकार द्यायचा का नकार ह्या प्रश्नानं त्याचं काळीच कुरतडायला सुरुवात केली होती. गाळात पाय रुतल्यागत तो जड पावलानं घराकडे निघाला होता. दुपारी धर्माप्पाकडे गेलेला मर्रीबा जेवण वेळ झाली तरी अजून आला नव्हता. रघु, रत्ना त्याची वाट बघत बसले होते. त्याच्यासाठी जेवायचे थांबले होते. वाट तरी किती वेळ बघायची म्हणून रघु रत्नाला म्हणाला, मी जाऊन येतो धर्माप्पाच्या इथं. असं म्हणून तो जाण्यासाठी उठला. तोच मर्रीबा दारात हजर झाला. घरात येऊन मर्रीबा दुःखी कष्टी होऊन बसला. त्याच्याकडे बघत रघु म्हणाला, अरे आप्पा बसतो कशाला? हात धुवून घे की. नाही, मला नाही जेवायचं, तुम्ही घ्या जेवून. का? मर्रीबा काही बोललाच नाही. भांडण झाल्या तसाच गप बसून राहिला. मग रघुच म्हणाला, अरे तुझ्यासाठी थांबलोय आम्ही. नागा थांबू, तुम्ही घेऊ जेवून घ्या. अरे पण तू का म्हणून उपाशी राहतोय? मला भूक नाही. मला अशी या काय की कुठं गेली तुझी भूक? काही दुखतंय का खुपतंय? तसं काय नाही, जेवा तुम्ही जेवा. असं कसं जीव वाटलं आम्हाला? 2 घास घ्या खाऊन. रघुचा जास्तच आग्रह झाल्यावर मर्रीबा उठला, हात धुवून आला, जेवायला बसला. कशी तरी अर्धी चतकोर भाकरी खाल्ली. जेवायला मन काय होईना. घासच घशाखाली उतरेना. धर्माप्पाचं बोलणं सारखं त्याच्या मनाला धक्के देत होतं.
जेवता जेवता तो मध्येच थांबायचा. त्याच्या ह्या वागण्यानं कोड्यात पडलेला रघु त्याला विचारत होता, अरे आप्पा कसला विचार करताय? नाही र काय नाही. मग जेवा की. जेवतोय की. मरिबाचं जेवणावर लक्षच नव्हतं. त्यांनी कसं तरी जेवण उरकलं. हात धुवून धोतराला हात पुसत तो देवघरात जाऊन बसला. आप्पाचं काहीतरी बिनसलंय हे रघुच्या लक्षात आलं होतं. जेवण झाल्यावर तो मरिबाजवळ येऊन बसला आणि म्हणाला, आप्पा काय झाले मला सांगा. अशी गुळणी धरून बसू नका, मन मोकळं करा. दीर्घ सुस्कारा सोडून रघुच्या तोंडाकडे बघत मरिबा पुटपुटला, कसं सांगू तुला? का? मला सांगण्यासारखं नाही? अरे तसं नाही. मग सांगा की. वर खाली बघत मरिबा स्वतःशी बोलावं तसं बोलला, अरे त्यो धर्माप्पा आहे ना, धर्माप्पा तुला दत्तक मागतोय. मला? कशा पाय? त्याचा पोतराजाचा वारसा पुढं चालवण्यासाठी. अरे पण त्याचा वारसा मी का म्हणून चालवायचा? तुझ्या शंकर नानानं त्याचं केस कापल्यात ना म्हणून. अरे पण शंकर नानाच्या चुकीची शिक्षा आपल्याला का? अरे त्यो काय पारखा आहे का? त्यो बी आपल्याच घरातला आहे म्हणून जागणूक होती आपल्याला. अरे पण त्याच्या वाट्यात गेलं पाहिजे असा काय कायदा आहे का? अरे कायदा नाही, पण त्यो बाबा किती वांगाळे तुला ठावाय की. आपल्या घरादाराची पार धुळदाण करल त्यो. घरात दिवा लावायला सुद्धा एक माणूस जिता नाही ठेवणार. त्याच्याशी वैर करणं आपल्याला जमन का? मरिबाचं बोलणं ऐकलं आणि रघुही चितागती झाला. मरिबाचं बोलणं खरं होतं. धर्माप्पा म्हणजे आज्ञा वेताळ. पिसाळला म्हणजे पार वंश खंडन करून टाकेल. देवी पुढं बसून आस्ताळला पस्ताळला तर आपलं काही खरं नाही. शंकर नानाला काही अक्कल नाही. काय गरज होती धर्माप्पाची छेड काढायची? कशाला त्याची केस कापायची? तो पोतराज आहे म्हणून शंकर नानाला काय त्रास? गाढवासारख्या घोडचुका करतोय आणि स्वतः राहतो नामानेराळा. इथं देवी आमच्या उरावर बसती. विचारानं काळीच कातरत गेलं आणि रघुच्या डोळ्यात पाणी आलं. तो स्वतःशी पुटपुटला, आपण धर्माप्पाच्या वाट्यात जायचं म्हणजे आपला वंश बुडवायचा. म्हणजे आपण जिवंत असून बी मेल्यागत. पण जीवावरचं संकट टाळायचं असेल तर धर्माप्पाच्या वाट्यात गेलंच पाहिजे, नाही तर समद्यांना जीव गमवावा लागल. आणि मग तो मरिबाला म्हणाला, आप्पा मी तयार आहे धर्माप्पाच्या वाट्यात जायला. मी 2-4 कार्यक्रम घेतल्यात. तेवढं झालं की आपण जाऊ धर्माप्पाकडं. सगळं काही आवरून रघु सकाळी चिखलगावला निघाला होता तसं रत्नानं त्याला अडवलं. आता बाजालं की फिरणं, कुठवर फिरताय? अगं चिखलगावात काराने पोतराज करायचं आहे त्या सकटच्या पोराला. कशाला लोकाच्या पोराचं वाटोळं करता हो? तुम्ही भीक मागत हिंडतोय आणि लोकाच्या पोराला बी लावत आहे भिकला. रत्ने तुला या अडाने राहिली बघ. देवा धर्मातलं तुला काय बी कळत नाही. तरी बरं तुझा बाप पोतराज आहे. मला काही कळत नाही ना, तेच बरं आहे. बरं ते राहू दे. बाहेर जायच्या वेळेला किरकिर नको. लय मोठे चांगल्या कामाला चाललाय तुम्ही. चांगला असू दे नाही तर वांगाळ असू दे. तुझी वटवट बंद करा आधी. काय वांगाळ बोलती मी? दुसऱ्याची पोरं पोतराज करू नका एवढंच सांगते ना. काही सांगू नको, मला जाऊ दे. आणि संध्याकाळी देवीला दिवा लावायचं विसरू नको. कधी विसरली हो? तुम्ही नसल्यावर मीच लावते ना दिवा. पण देवीने आमच्या घरातला अंधार काय हटवला नाही बघा. तुला काय पाहिजे ते आज संध्याकाळी मागून घे देवीकडनं. मला काय नाही मागायचं तिला. माझं कुकू बळकट ठेवावं तिनं एवढी किरपा केली तरी लय झालं. पण निघतो आता मी, परवा सकाळी येईल. परवा सकाळी तरी कशाला येत आहे? तिकडंच फिरा की देवीची गाणी म्हणत. एव्हा तुझ्या तोंडाला तोंड देत बसायला मला येळ नाही. निघतोय मी. देवीच्या दिव्याचं ध्यानात ठेवलंय ध्यानात. जावा आता. दिवस मावळला होता. दबून बसलेला अंधार चराचराला आपल्या कवेत घ्यायला लागला होता. रत्ना दिवा लावण्यासाठी मरिआईच्या देवळात आली होती. तिने देवीपुढे दिवा लावला, डोळे मिटले, देवीला हात जोडले. त्याचवेळी पाठीमागनं कोणीतरी तिला मिठी मारली. तशी ती गडबडली, घाबरली. पण लगेच तिने स्वतःला सावरलं. बळ एकवटून ती प्रतिकार करायला लागली. पण पुरुषी बळापुढे तिचं बळ कमी पडत होतं. तरी ती झगडत होती. त्यांच्या झटापटीत देवीपुढचा दिवा विझला, गच्च अंधार झाला. रत्नाचा प्राणपणानं प्रतिकार चालू होता. मरिआई मात्र शांत होती. रत्नाच्या अंगाशी एक परपुरुष झोंबतोय याचं तिला काही वाटत नव्हतं. समोर चाललेल्या प्रसंगाचं तिला काही देणं घेणं नव्हतं. तो चवताळलेला पुरुष तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यात त्याला यश येत नव्हतं.
तो चिडून तिच्यावर लांडग्यासारखा तुटून पडत होता. रत्ना त्याच्या तावडीतनं सुटून पळण्याचा प्रयत्न करत होती, पण नंतर तिने आपला विचार बदलला. वाघिणीसारखी तीच त्याच्यावर तुटून पडली. तिच्या ह्या अनपेक्षित हल्ल्यानं तो पुरुष गांगरला, भयचकित झाला. उजेड असता तर तिचं ते रौद्ररूप बघून त्याने नक्कीच पळ काढला असता. दोघांच्या झटापटीत रत्नाचाच विजय झाला. आई ग असा चित्कार काढून तो गबगार झाला. शेवटचा श्वास सोडून त्याने या जगाचा कायमचाच निरोप घेतला. अब्रूवर घाला घालणाऱ्या पिसाळलेल्या नराधामाचा रत्नानं शेवट करून टाकला होता. रत्नानं अंधारात चाचपडून काडीपेटी शोधली, देवी पुढचा दिवा पेटवला आणि उजेडात नीट निरखून बघितलं तर तो संग्राम होता. रत्नाचं सगळं अंग रागानं थरथरत होतं. तिने देवीकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते, ना खेद, ना खंत, ना खिन्नता. तिच्याकडे बघत दात ओठ चावत रत्ना रागानं म्हणाली, अगं तू देवी आहेस का राक्षसी नाही? हा हलकट माझ्यावर तुझ्या साक्षीनं जबरदस्ती करतोय तरी तू गप बसती वय? जवळ असून माझा आक्रोश तुला ऐकू नाही आला वय? अगं माझा नवरा तुझा भगत आहे ना, समजा आयुष्य त्याने तुझ्यासाठी दिलं. त्याच्या बायकोवर बळजबरी होताना तुला काही वाटलं नाही? मग कशासाठी तुझी पूजा अर्चा करायची? कशासाठी तुझ्या देवळाची झाडलोट करायची? का म्हणून तुझ्या पुढं दिवा लावायचा? देवीचं सोंग घेऊन बसलेल्या कैदाशीने तुला हिथं बसायचा अधिकारच नाही. तुझा नायनाट झाला पाहिजे. बघ तुझा शेवट मीच करणार आहे. असं म्हणून देवळाच्या बाहेर पडलेला भला मोठा दगड तिने उचलला आणि दणकन देवीच्या मूर्तीवर आदळला. मूर्तीचे 2 तुकडे झाले. पुन्हा त्या तुकड्यांवर तिने तोच दगड आदळला. पुन्हा 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 तिने तेच केलं. डोईवरच्या केसांच्या बटा मागे सारून विखरून पडलेल्या तुकड्यांकडे बघत ती फणकारली, तू चाणक्ष दाखवणारी आहे ना? दाखव मला चाणक्ष. तू काय मला चाणक्ष दाखवती ना तेच बघायचं आहे मला. आणि मग रत्ना झापाझापा घराचा रस्ता चालायला लागली. श्रोतेमित्र हो, हा होता भाग 9 आखाड बळी या सोपान खोडेंच्या कादंबरीचा शेवटचा अर्थात 10वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.